या सत्कार सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे अध्यक्ष सन्माननीय राज्याचे माजी मंत्री माजी खासदार आदरणीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. आदरणीय माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब. मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाच्या महायुती कार्यकर्त्यांचा मेळावा, राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचा सत्कार आणि नव्यानं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रवेश, असा अतिशय चांगला कार्यक्रम स्वर्गीय गोविंदरावजी राठोड यांच्या या अतिशय भव्य आणि दिव्य अशा सभागृहामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतोय. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार तुषारजी राठोड यांचं मनापासून अभिनंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, लोकसभेचे आपले उमेदवार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, राजेशजी पवार, अविनाशजी घाटे, ओमप्रकाश पोखरणाजी, माजी आमदार सुभाषजी साबणे, प्रदेश सचिव देवीदासजी राठोड, जिल्हाध्यक्ष माननीय संतोकरावजी हंबर्डे, माजी महापौर किशोर स्वामी, ह्या नगरीचे माजी अध्यक्ष गंगाधररावजी राठोड, ह्या नगरीच्या माजी अध्यक्षा श्रीमती चक्राबाई गोविंदरावजी राठोड, आमचे खुशाल पाटील उमरदारीकर, जिल्हा सरचिटणीस माधवरावजी उच्चेकर, बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील बिलवंडे, आमच्या पूनमताई पवार, गौतम काळे, सगळ्यांच्या पदाची नावं घेत नाही, वेळ लागेल. माजी सभापती व्यंकटराव पाटील चांडोळकर, आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमचे बालाजी पाटील आंबुलगेकर, बालाजी पाटील सकनूरकर, श्रीमान भालके, सतीश गौड, युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीमान नंदू मडगुलवार, सुभाष पाटील दापकेकर, माधवराव साठे, लक्ष्मण खैरेकर, श्रीमान लक्ष्मणराव ठक्कुरवाड, हेमंत खेरके, अनिता चोंडीकर, अशोक गज्जलवाड, खुशाल पाटील बेटमोगरेकर, व्यंकटराव पाटील संबुटवाड, डॉक्टर रणजित काळे, डॉक्टर सुभेदार, व्यंकटराव जाधव, स्वप्नील चव्हाण, संग्राम मळगे, शंकर पाटील जांभळीकर, प्रकाश पाटील तांदळीकर, किरण बोडके, राजू घोडके, गोटू पाटील बिल्लाळीकर, सदाशिव पाटील मुखेड, गंगाप्रसाद यन्नावार, आमचा अभय राजूरकर, गोविंदराव भालके, दत्तात्रय पाटील बेटमोगरेकर, राजेंद्र सुकलोड, व्यंकटराव लोहबंदे, गणपतराव नरवटकर, अनिल राजू, ज्याने अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलं ते आमचे यशवंत बोडके, आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष आणि नव्यानं प्रवेश केलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि समोर बसलेले माझे बंधू आणि भगिनी, खूप विस्तारानं माझ्या वक्त्यांची भाषणं झाली. मी नावं घ्यायचा मोह टाळणार होतो, पण अध्यक्षाला नावं घ्यावं लागतात तुम्हाला. नाही, अध्यक्ष म्हणजे गणपती.
आपण कोणती पूजा करायच्या अगोदर जसं गणपतीची पूजा करतो तसं सभेचा अध्यक्ष म्हणजे त्याला काही गोष्टीचे पथ्य पाळावे लागतात, तुम्हाला माहिती. नाहीतर म्हणलं किंवा दादानी नावच घेतलं नाही असं म्हणायला नको. मी सर्वप्रथम तुषारचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. अतिशय भव्य आणि मोठा हा मेळावा आपण घेतला. मी आतापर्यंत देगलूरच्या मेळाव्याचा अध्यक्ष होतो. काल आमचे राजेश पवार आणि पुन्नमनी नायगावला घेतला, तिथलाही मी अध्यक्ष होतो. आणि 2 दिवसापूर्वी मुदखेडलाही झाला, त्याही ठिकाणी सभेचा अध्यक्ष मी होतो. पण मला नक्की सांगितलं पाहिजे की या तिन्ही कार्यक्रमापेक्षा मुखेड कंधारचा हा मेळावा मोठा झालेला. अशोकरावजी, मध्ये जेवढे लोक आहेत तेवढेच बाहेर आहेत. खूप विस्तारानं बोलले. मोदी का पंतप्रधान झाले पाहिजेत, मोदींनी 10 वर्षात काय केलं काय नाही, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तुम्हाला माहीत नाही, आजकाल सोशल मीडिया, TV, ते सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा देशाचे नेते नरेंद्रजीभाई मोदी, अमितभाई शाह, BJPचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान लड्डाजी आणि महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आमचे नेते अशोकराव चव्हाण यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं आणि राज्यसभेवर बिनविरोध पाडलं. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. ही घटना आपल्या दृष्टीने फार महत्वाची आहे. तसं तुषार, तुझं वय काय आता? 45. म्हणजे तू जन्मण्याच्या अगोदरपासून माझा संबंध आहे. मला आठवतं अशोकरावजी, 1980 मध्ये आमचे नेते डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब लोकसभेला उभं राहिले. इथं काही लोक साक्षीदार आहेत, जुनी मंडळी असतील, त्यांना माहीत आहे, तरुणांना माहीत असेल नसेल. नांदेड जिल्ह्यामधले सर्व साहेबाचे जे जुने नेते होते, मग पद्मश्री शामरावजी कदम असतील, आमचे स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण असतील, माधवराव पाटील असतील, सगळ्यांची मी नावं घेणार नाही. ह्या सगळ्यांनी केशवराव धोंडगेला उभं केलं साहेबाच्या विरोधामध्ये आणि खूप मोठी लढत झाली, तुम्हाला माहिती. आणि त्यावेळेस मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे की तुषार, तुझे काका कर्मवीर किशनरावजी राठोड, तुझे वडील स्वर्गीय गोविंदरावजी राठोड आणि आमचे या ठिकाणी अविनाश घाटे यांचे वडील मधुकरराव घाटे आणि आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर ह्यांनी, तुम्हाला माहीत नाही, साहेबाच्या मागे या मतदारसंघामध्ये ताकद उभं केली आणि सर्वात जास्त मतदान ह्या मतदारसंघातून झालं. परत 84 मध्ये निवडणूक झाली, त्यावेळेस कमल किशोर कदम साहेब उभा टाकले, माजी मंत्री साहेबाच्या मध्ये शरद काँग्रेसकडून. त्यावेळेसही प्रसंग असाच होता. त्याही वेळेस सर्वात जास्त लीड 36,000ची मला आठवतं मुखेड मतदारसंघाने दिली. प्रतापराव, मुखेड तालुका प्रेम केलं तर कंजूसी करत नाही, सगळं प्रेम करते, तुम्हाला माहित नाही. आणि रागही काढला तर मनातून राग काढतो, तुम्हाला माहिती. दोस्ती भी करो जमके और दुश्मनी भी करो जमके, असं हे मुखेड तालुक्याचं आहे. आपल्याला माहित आहे अशोकरावजी, तुम्हालाही आठवण असेल, मी त्याचा साक्षीदार आहे. 1987 मध्ये आपल्याला जेव्हा लोकसभेला वर राहिलात तर तुमची पैरवी करणारे किशनराव राठोड होते साहेबापाशी. मोठ्या साहेबाची फार इच्छा त्यावेळेस अशोकरावला उभं करायची नव्हती, पण माझ्या समोर किशनराव राठोडनी, कुसुमताईंना आणि शंकरराव चव्हाण साहेबांना आग्रह धरला की यावेळेस तुम्ही अशोकरावला उभं करा.
म्हणून राठोड कुटुंबाची आणि चव्हाण कुटुंबाची जुनी दोस्ती आहे तुम्हाला. प्रतापराव, तुम्ही थोडंसं लहानच आहात ना वयान. प्रतापराव, तुम्ही यांच्यापेक्षा 10 वर्ष लहान की 20 वर्ष लहान? याच्यापेक्षा किती लहान म्हणलं तुम्ही? याच्यापेक्षा नाही, ह्याच्यासाठी सांगू आलो की प्रतापराव सरपंच असताना मी आमदारकी लढवली होती, तुम्हाला माहिती. चव्हाण कुटुंबियाचे आणि राठोड कुटुंबियाचे अतिशय मधुर संबंध होते तुम्हाला. ठीक आहे, 2014ला गोविंदरावला उमेदवारी आम्ही देऊ शकलो नाहीत. भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि आपल्याला माहित आहे की स्वर्गीय गोविंदरावजी राठोड 72,000 मताधिक्याने निवडून आले. म्हणूनच म्हणतो की मुखेडचा मतदार प्रेमी करतो, दुश्मनी देखील करतो. मला तुषारचं अभिनंदन केलं पाहिजे. या सभागृहात आल्याबरोबर मी त्याचं अभिनंदन केलं. तुम्हाला माहिती, अजूनही तालुक्याच्या ठिकाणी एवढं भव्य सभागृह नाही का पोखरणाजी? तुम्हाला माहित आहे, संतुकराव, सुभाष, तू तर आता देगलूरचाही आमदार होता, इथलाही होता. गेल्या 5-10 वर्षामध्ये तुषारनी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाचा पैसा आणला. वाडी तंड्याचे रस्ते केले. राष्ट्रीय महामार्ग नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मुखेड मतदारसंघामध्ये झालेले आहेत. RF मधून फंड सर्वात जास्त मुखेड तालुक्यामध्ये आलेला आहे. शहरामध्येही कामं झाली. तुषार, मला आठवतं किशनराव राठोड कर्मवीर, त्यांची बांधिलकी गरिबीशी होती. गाव पुराण तुमच्याबरोबर बोलो, आमच्याबरोबर बोलो, मान्य डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांबरोबर जेव्हा चर्चा करो, ते शेतकऱ्याच्या आणि गरिबाच्या प्रश्नाची चर्चा करायची. बांधिलकी होती. मुखेड तालुका हा डोंगराळ तालुका आहे. तुम्हाला लागलेला जो कंधारचा भाग आहे तोही डोंगराळ आहे. इथं मोठी नदी नाही, फार मोठी धरणं होण्याची शक्यता नाही. आमचे नेते डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांनी मुखेड तालुक्यामध्ये 30 वर्षापूर्वी कुंदराळा केला, चांडोळा केला, आमच्या व्यंकटरावच्या गावाचा, जामखेड केलं, आणखीन काही लहान लहान तळं केली. तुम्हाला मी सांगतो, मला आठवतं किशनरावजी राठोड, आमचे स्वर्गीय मधुकररावजी घाटे आणि श्रीराम पाटील राजूरकर यांनी तुषार मोठ्या साहेबाकडे मागणी केली होती की लेंडी धरणातून लिफ्ट करा आणि आमच्या जाहूर भागातल्या 8 ते 10 हजार एकरला पाणी द्या. आणि साहेबांनी त्यावेळेस आदेश दिले होते सर्वे करायचे अशोकरावने. आणि आपल्याला आठवत असेल, जेव्हा नरसिंहराव घाटेच्या प्रचाराला आले होते, आपण डोंगराळ तालुका म्हणून जाहीर करा अशी मागणी आपण केली होती. माझ्या अशोकरावला विनंती राहील, हे जे 2 प्रश्न आहेत, एक आमचं जाहूरचं लिफ्ट, ज्याच्यामुळे 8-10 हजार एकरला पाणी मिळू शकेल. तुम्हाला माहिती, कारण मुखेडची जमीन बुडाली आणि आमच्या देगलूर तालुक्याला पाणी मिळालं. म्हणून आपणाला ते लिफ्ट जर केलो आपण तुषार, तर मुखेड तालुक्यामधल्या जाहूर सर्कलला फार मोठ्या प्रमाणात शेतीला आपल्याला पाणी देता येईल. हा एक प्रकल्प हाती घेतला पाहिजे. आणि डोंगराळ तालुका म्हणून जर जाहीर झाला तर केंद्र शासनाचा आणि तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा वेगळा असा निधी मिळतो. हे जर 2 केलं तर आपल्याला खूप मोठं विकासाच्या दृष्टीने मदत होईल. बाकी फार मोठ्या विस्तारामध्ये जात नाहीत. मोठ्या प्रमाणात आपण प्रश्न सोडवलेले आहेत.
आजची सभा पाहिल्यानंतर प्रतापराव खासदार होणार ह्याबद्दल तुमच्याही मनामध्ये शंका नाही, माझ्याही मनामध्ये. वातावरण चांगलं आहे सगळीकडे. अशोकराव प्रवेश केल्यामुळं खूप मोठी ताकद वाढलेली आहे आणि अशोकरावची नेहमी पद्धत आहे मी पाहिलं. आता प्रतापरावपेक्षा या निवडणुकीची चिंता अशोकरावला जास्त आहे मी पाहिलं. ते जेवढी मेहनत करतायत दिवस रात्र, तुषार तुला माहित आहे झाली होईल, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार ह्यांनाही शंका नाही, व्यासपीठावर बसले तर नाही, कुणाला शंका नाही. पुढे काय हा महत्वाचा प्रश्न आहे. नाही समोर बसलेले सगळे, कोणी पंचायत समितीवाले आहेत, कोणी जिल्हा परिषदवाले आहेत, कोणी नगरपालिकेचे सदस्य कुणाला व्हायचं आहे आहेत ना. काय ना, प्रत्येकाला काही ना काही इच्छा असते तुम्हाला माहिती. आणि सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या. अशोकरावजी आपण आल्यामुळं कार्यकर्त्यांची विकासाची भूक वाढली, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या. म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे, तुषार तुझी काही अडचणच नाही तुम्हाला मी सांगतो. आपण ही वरच्या पातळीवरही आपण चर्चा केली. मधल्या काळामध्ये आपल्याकडे व्हॅक्यूम होता, मध्ये मी तुमच्याकडे होतो BJP मध्ये उपाध्यक्ष, मला माहीत नाही. व्हॅक्यूम असा होता की नांदेडमधले कोणतेही आमदार कुणालाही नेता म्हणायला तयार नव्हते तुम्हाला, कारण त्या उंचीचा माणूस तुमच्याकडे नव्हता. डॉक्टर संतुकराव सगळेच नेते होते तुम्हाला माहित नाही. आमचे संतुकरावही नेता, मीही नेता, सगळे सगळे नेते, सगळे नेते. आता आपणाला अशोकरावच्या रूपानं नांदेडसाठी आणि मराठवाड्यासाठी एका उंचीचा नेता मिळाला नाही, म्हणून या समोरच्या माणसाची अपेक्षा वाढली. आता ह्याच्या पुढचं आपल्याला जे काही नांदेड जिल्ह्याचं करायचं आहे ते आपण सर्वजण अशोकरावच्या नेतृत्वाखाली करू. तुषार काही अडचण नाही ना? थोडं उभं राहून सांग म्हणजे बरं काय तू तर पहिल्यापासून त्याच्या हाताखाली काम केलेलं. हे तुमच्यासाठी सांगलो, माझं काय नाही रे बा, मी रिटायर माणूस आहे. तुम्हाला अजून 10-15 वर्ष राजकारण करायचं आहे. घरामध्ये एक कारभारी असेल तर घर पुढे जातं, आणि घरामध्ये 10 कारभारी झाला तर ते घर कधी पुढे जात नाही. आता नांदेडचे कारभारी अशोकराव चव्हाण, म्हणून आमचे विकासाचे प्रश्न सुटतील, आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि अशोकरावच्या ताकदीवर आपण जिल्ह्यामध्ये गेली 30 वर्ष अशोकरावनं नांदेड जिल्ह्यामध्ये वर्चस्व ठेवलं. महानगरपालिका आणली, जिल्हा परिषद आणली, नगर परिषदा आणल्या. आता अशोकरावजी हे वरचे कार्यकर्ते तुमच्या नेतृत्वाखाली येणारी जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाची असली पाहिजे, येणारी नगर परिषद भारतीय जनता पक्षाची असली पाहिजे, येणारी महानगरपालिका हे भारतीय जनता पक्षाची असली पाहिजे. हे सर्व व्यासपीठावर बसलेले नेते आपल्या नेतृत्वाखाली काम करतील. आणि पुन्हा एकदा जसं महाराष्ट्रामध्ये, तुषार तुम्हाला माहित आहे, काँग्रेसमध्ये म्हणत होते की नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं म्हणलं जात होतं की नांदेड म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. प्रतापरावच्या निवडणुकीनंतर आपण असं चित्र निर्माण करूया की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणजे नांदेड जिल्हा. आणि हे सर्व आपल्या सर्वांच्या ताकदीतून घडावं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा प्रतापरावला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तुषार राठोड यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.